बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करावी, मातंग समाजाच्या बैठकीत मागणी। मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे, रमेश बागवे। सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक पुण्यात संपन्न। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना करावी या मागण्यांसाठी सर्व समाजाने एकत्र येऊन राज्यभर लढा उभारावा लागेल, असं मत मातंग एकता आंदोलनचे नेते माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केलंय। मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की मातंग समाज सामाजिक, शैक्षणिक व सर्वच बाबतीत अजूनही मागे आहे। त्यासाठी आता समाजाला एकजूट दाखवावी लागेल। राज्यातील समाजाने आता एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय। आमदार सुनील कांबळे यांनी आपण शासन स्तरावर समाजाच्या मागण्या पोहोचवून न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या मागण्यांबाबत सविस्तर अहवाल करण्याचे काम लवकर पूर्ण होणार असल्याचं जाहीर केलंय। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले होते। यावेळी आमदार सुनील कांबळे, प्राचार्य मच्छिंद्र सकटे, झोपडपट्टी सुरक्षा दलचे नेते भगवान वैराट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरके, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, मारुती वाडेकर, राम चव्हाण, पंडित सूर्यवंशी, अशोक लोखंडे आदी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक भास्कर नेटके यांनी केले। सूत्रसंचालन अनिल हतागळे तर आभार दयानंद अडागळे यांनी मांडले। या बैठकीला राज्यातील 40 पक्ष संघटनांचे नेते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 15 जानेवारी तारीख जानेवारी आणि तिथल्या एका बैठकीमध्ये तुम्ही साहेब आपलं नाव कोण सांगितलं तुम्ही साहेब? आपण तर समन्वय समिती माझ्या मनात आहे, डोक्यात आहे, पण मी पुढे बघत असल्यामुळे घोटाळा झाला। आता मी इकडे बघून यांनी समन्वय समिती स्थापन केलेली आहे सदस्य, जिने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपली भूमिका सादर केली। तर सकल मातंग समाजाच्या वतीनं जे आंदोलन फेब्रुवारीमध्ये झालं त्याला मला निमंत्रण होतं, अनेकांना होते, मला पण होतं। या म्हणून गेलो, मला काय खरोखरच असं नाही वाटत नव्हतं। माझा तुम्ही काम करतोय, आपण पण करतो, एवढी जमशील असं काय वाटलं नाही। आणि जरी तिथं गेलो आलाय, पण याच्यामध्ये मातंग सोडून इतर किती लोक आहेत त्यावेळेस सुद्धा एवढे 2 लोक आमच्याबरोबर होते आणि आम्ही त्यांना इकडे सांगितले की इतर समाजात तेवढाच या बाबतीत प्रभाव आहे। ज्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये मातंग समाजाची चळवळ चिवट ठेवली त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये त्यांच्या शब्दाला त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, गावामध्ये किंमत आहे। त्यांनी आवाज दिला तर कमीत कमी 100-200 लोक तरी येत्या पाठीमागे होऊ शकतात। असे ताकदवान लोक, आणि आपल्याला प्रबोधनाचं आरक्षण मिळेपर्यंत आपला हा लढा चालू ठेवायचा आहे सकल मातंग समाजाच्या माध्यमातून। त्यासाठी जे वेळ देणारे कार्यकर्ते घेतले पाहिजे, नाहीतर हा जवळचा आहे, हा माझ्या वर्गीचा आहे, हा माझा नातेवाईक आहे, माझा मुद्दा आहे, हा माझ्या पक्षाचा आहे, हा माझ्या संघटनेचा आहे, हे त्यामध्ये काय आलंच आहे। पक्ष, संघटना हे सगळं बाजूला आहे। आपल्या सकल मातंग समाजामध्ये आता आपण सांगतो काही लोकांनी काय चुकीचा गैरसमज केला की हे बाबा संघाची हे, परंतु माझ्या असं तुम्हाला या ठिकाणी नम्र देते, असं कोणाला शंका येणार नाही अशा तऱ्हेची पण आपली कृती असावी, वागणं असावं, म्हणजे कुणाला शंकेला वावच नाही ना। करता असं कळवलं नाही की संघटना एका व्यक्तीची नसते, संघटनेमध्ये जी कार्यकर्ते असतात ते निरनिराळ्या विचाराचे असतात। कोणत्या ठिकाणी सर्व धर्म समभावाचा विचार करणारे असतात, कोणत्या ठिकाणी प्रभावी विचार करणारे असतात, कोण शांत डोक्याचे असतात, अशा निरनिराळ्या